हाय फ्रेंड्स, आज आपण बनवला आहे डाळ पालक. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान बनली आहे, मस्त. आणि आता त्यासोबतच थेऊरचा म्हणजे थेऊरचे गणपती बाप्पा माहीत असतील तुम्हाला, तर त्यांच्याकडे ते ना प्रसाद म्हणून डाळ पालक आणि मसाला खिचडी असं देतात. त्या खिचडीमध्ये ऑब्वियसली काही नसतं, कांदा लसूण वगैरे. बट मी ते डाळ पालक बनवली ऑलरेडी आणि खिचडी करते, मसाला खिचडी. तर त्यामध्ये बघा, आपण याच्यामध्ये कुकरमध्ये तेल घेतलं आहे, त्यामध्ये कांदा लसूण बटाटा फ्लावर आणि गाजर टाकलं आहे. आणि आता आपण ते टोमॅटो मटार टाकणार आहोत. थोडंसं मस्त होते खिचडी. आपण ही फक्त तांदूळाचीच नाही तर मिक्स डाळी पण घेतो त्याच्यामध्ये आपली बघू शकता तुम्ही, थोडीशी तुरीची डाळ आहे, थोडीशी पिवळ्या मुगाची डाळ आहे. तुमच्याकडे हिरवी मुगाची डाळ असेल तरी छान लागते, मस्त वाटते. हिरव्या मुगाची डाळीची खिचडी पण छान लागते. मग त्याच्यामध्ये फक्त हिरव्या डाळीचीच खिचडी, हिरव्या डाळीचीच डाळच टाकायची, फक्त तुरीची डाळ वगैरे नाही टाकायची. कारण मुगाची डाळ आणि तांदूळ लवकर शिजतो, हिरवी डाळ पण छान लवकर शिजते मुगाची. मटार आहे, कशी मस्त मऊ आणि छान अशी ताजी आहे, एकदम टवटवीत हिरवीगार, खूप छान वाटते. याच्याकडे ना मटार भात पण करून बघा तुम्ही. मटार आणि फक्त त्याच्यामध्ये काय टाकायचं, कोबी फ्लावर हे मटार आणि लसूण आणि अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट करायची आणि फ्राय करून ती टाकायची. खूप सुंदर भात होतो तो पण, म्हणजे राईस होतो, एक पुलाव टाईपमध्येच होतो, ग्रीन कलरचा. खूप छान लागतो खायला वगैरे पण मस्त. आणि हे पण कधी करून बघा, एक नंबर टेस्ट लागते याची पण, खूप सुंदर लागते. आणि हे कॉम्बिनेशन तर नक्की करा, डाळ पालक आणि मस्तपैकी डाळ पालक. हे बघा, डाळ पालक ॲक्च्युली आपण कशी बनवली, डाळ घेतली, त्याच्यामध्ये पालक टाकला आहे, मस्त धुवून वगैरे, डाळ पण धुवून घेतली. आणि बरेच जण असे करतात की डाळीतच म्हणजे हे करतात, वरण करून घेतात डाळ पालक टाकून, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो कांदा टाकून त्याला तडका देतात. तर तसं नाही करायचं आपण. हे डाळ पालक करताना कधी पण जेव्हा तुम्ही पालक आणि डाळ शिजवून घेता, तेव्हाच त्याच्यामध्येच टोमॅटो कांदा लसूण आणि 2 हिरवी मिरची असं टाकून डाळ पालकसोबतच ते सगळं शिजवून घ्यायचं. आणि त्याचं पाणी न काढता जेवढं पाणी लागतं डाळ शिजायला तेवढं पाणी टाकून ते मस्त स्मॅश असं शिजवून घ्यायचा पालक. आणि तो फक्त लसूणचे 4 पाकळ्या टाकून तडका द्यायचा त्याला, लाल मिरचीचा. खूप सुंदर होते, चवीला खूप छान लागते. आणि हे बघा, आता आपण ते थोडंसं हे वाफवून घेतले 2 मिनटं, कांदा टोमॅटो आणि हे मटार वगैरे. बघा, छान ते मीठ टाकलं आहे मी. आता थोडेसे मसाले टाकायचे त्याच्यामध्ये. धनेपूड आली, तुम्हाला जसं स्पायसी लागतं त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. धनेपूड टाकायची 1-2 टेबलस्पून टाकायची. त्यानंतर मी ते कांदा लसूण मसाला घेते, कांदा लसूण मसाला टाकायचा 2 चमचे. आमचे ते थोडं स्पायसी लागतं, त्यामुळे मग मी स्पायसी टाकणं जास्त लसूण हे टाकते, कांदा लसूण मसाला. हे 1 चमचा तिखट आलं, लाल तिखट मी रेग्युलर जे मिरची असतात त्याचंच वापरते. तुम्हाला हवं असेल, जास्त तिखट नसं असेल तर फक्त कलर हवा असेल तर तुम्ही हे करू शकता, आपलं काश्मीरी लाल मिरची ते वापरू शकता. किंवा नसेल हवं, नुसतं गरम मसाल्याची करायची असेल तर स्किप करू शकता. आणि याच्यात हळद वगैरे टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं 2 मिनटं. आणि मिक्स करून 2 मिनटं असंच ठेवायचं होता. थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्येच टाकायची, म्हणजे याचा याची जे टेस्ट असते, याचा जो स्वाद असतो तो आपल्या सगळ्या खिचडीमध्ये व्यवस्थित उतरते. आता ह्याच्यामध्ये आपण मी तांदूळ सोना मसूर तांदूळ वापरते. आणि त्याच्यामध्ये छान मुगाची आणि तुम्ही बघू शकता मुगाची आणि
तुरीची डाळ मिक्स केली आणि एक 10 मिनटं धुवून ठेवली होती. स्वच्छ धुवायची, 2-3 पाणी काढून टाकायचे त्याचे धुवून आणि मग कुकरमध्ये टाकायचा. कारण संध्याकाळी ना जर का कोणी डाएटवर वगैरे असतील ना, तर डाएटवाल्यांना पण ही खिचडी खाणं खूप छान जमतं. कारण ह्याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल्स पण तेवढ्याच टाकल्यात. गाजर टाकले, मटर टाकले, कांदा, टोमॅटो, फ्लावर आहे, त्यानंतर म्हणजे बरेच व्हेजिटेबल्स तुम्ही वाटलेस तर पत्ताकोबी किंवा सिमला मिरची पण बरेच जण वापरतात. सिमला मिरची झालं, पत्ताकोबी झालं, असं टाकू शकता तुम्ही. सिमला मिरची आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही टाकत नाही ह्याच्यामध्ये. याला आता असं हलवून घेतलं मी, हे बघा छान मस्त सगळं मिक्स केलं. भाज्या सगळ्या मिक्स झाल्या त्याच्यामध्ये. आता याला छान थोडंसं एक 5 मिनटं भाज्यांचा अर्क उतरेपर्यंत त्याच्यामध्ये, किंवा भाज्यांची टेस्ट उतरेपर्यंत छान ह्याला थोडंसं असंच ठेवायचं. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण जेवढे कप किंवा जेवढे वाटी आपण तांदूळ घेतले त्याच्या, आता सोना मसूर असल्यामुळे याला पाणी जरा जास्त लागतं, तसं पाणी घ्यायचं. आता मी 2 वाट्या तांदूळ घेतलं होतं, 2 वाट्या तांदूळ डाळीसहित 2 वाट्या, तर ह्याच्यात 4 वाट्या जवळपास पाणी टाकायचं. तुम्हाला खूप अशी सुकी पाहिजे असेल तुम्ही तुमच्या परीने पाणी टाकू शकता. हे बघा मी मस्त पाणी टाकलं, ह्याच्यात 4 वाट्या पाणी घेतलं मोजून मी, आणि पाणी टाकले मस्त. आता झाकण लावून मस्तपैकी 2 शिट्ट्या होऊ द्यायचे छान. आणि त्याच्यासोबत टेस्ट करून बघा तुम्ही, याच्यासोबत टेस्ट करून बघा, आपल्या डाळ पालकसोबत एक नंबर लागतो, छान लागतो. आणि प्लीज मला जे कोणी करणार असेल रेसिपी त्यांनी कमेंटमध्ये सांगा मला. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची, मस्त दिसतो, कलरही छान येतो. तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आला आहे आणि किती सुंदर दिसते. तर चला, तुम्हाला जर का रेसिपी आवडली असेल, तुम्ही करणार असाल, तर मी तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये याच्यामध्ये आपल्या व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये टाकते पूर्ण रेसिपी, की डाळ पालक कसा बनवायचा आणि खिचडी मसाला खिचडी कशी बनवायची ते सगळं टाकते. मला कमेंटमध्ये करून सांगा, नक्की बनवा. चला बाय बाय.